गुरुजींच्या विकृतीने जिल्हा परिषद शाळा हादरली. 3. चिमुकल्यांची छेड, नराधम शिक्षक अटकेत. मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस हद्दीतील संतापजनक घटना. संतप्त ग्रामस्थांची शाळेवर धडक. राज्यात सध्या महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच बुलढाणा जिल्ह्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेत 3 अल्पवयीन विद्यार्थिनींची एका शिक्षकाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षकाने शाळेतील 3 अल्पवयीन मुलींसोबत मागील काही दिवसांपासून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला घाबरलेल्या मुलींनी अखेर हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत शाळेत असा निंदनीय प्रकार घडत असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. शाळेत गोंधळ घटनेची माहिती गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली. संतप्त जमावाने संबंधित शिक्षकाला जाब विचारत शाळेतच ठिय्या मांडला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस पाटलांनी डोणगाव पोलिसांना पाचारण केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डोणगाव पोलीस स्टेशनचा ताफा तातडीने गावात दाखल झाला. संतप्त ग्रामस्थांना शांत करत पोलिसांनी आरोपी शिक्षकाला आपल्या ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला हलवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पीडित मुलींच्या पालकांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी मुलींचे बयान नोंदवून आरोपी शिक्षकावर पोक्सो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या नराधम शिक्षकाने आणखी काही मुलींसोबत असा प्रकार केला आहे का, याचा तपास पोलीस करत असून पीडित मुलींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवित्र समजल्या जाणाऱ्या शाळा मंदिरातच असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. अशा विकृत मानसिकतेच्या शिक्षकाची सेवा कायमची समाप्त करून त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. काय शिक्षा झाली पाहिजे अशा आरोपीला? अशा आरोपीला सर्वप्रथम ही जी विकृती आहे, ही विकृती खऱ्या अर्थाने जर आता माझं स्वतःचं गाव ते आहे लोणीगवळी, अशा गावामध्ये प्रकार घडल्यानंतर आम्ही तिथे भावनिकदृष्ट्या जर विचार केला तर आम्हाला तर वाटतं की जनतेच्या हवाली त्याला केल्या जावं, परंतु कायद्याच्या भाषेमध्ये त्याला पॉस्को अंतर्गत कठोरातील कठोर शासन व्हावं. कारण आताच तुम्ही स्वतः मीडियाने सुद्धा कव्हर केलेलं आहे की दुसरबीडमध्ये अशाच प्रकारचं प्रकरण हे ताजं आहे. गेल्या एका वर्षामध्ये ती घटना आहे. अल्पवयीन शाळेच्या मुलींवरच अशा प्रकारचा शिक्षकी पेशामध्ये असलेला नराधम किंवा विकृत त्याने असे गैरकृत्य करून ते प्रकार ताजे असताना जर जिल्हा परिषदच्या शाळेअंतर्गतच शिक्षकी पेशामध्ये अशा प्रकारचा नराधम जर पुन्हा एकदा पोचला जातोय तर कुठेतरी हे व्यवस्थेचं फेल्युअर आहे आणि व्यवस्थेने यावर गांभीर्याने विचार करून कठोरातील कठोर शासन केलं पाहिजे. महाराष्ट्रात आता कॅप्टन खरातचं प्रकरण ताजं असताना लोणीगवळी या गावामध्ये जी प्राथमिक शाळा आहे आमची, तिथं एक शिक्षक आहेत, तर त्यांनी 4थ्या आणि 3ऱ्या वर्गातल्या मुलीचा विनयभंग त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हा प्रकार मागील 2019 पासून चालू आहे असं आम्हाला तर तिथले सहाय्यक शिक्षक आहेत ते सांगून राहिले. 2-3 दिवसापूर्वीपासून काही मुलींना या शिक्षकाचा त्या ठिकाणी त्रास होता, त्यामुळे त्यांनी घरी हा प्रकार सांगितल्यामुळे आज त्यांचे पालक आणि त्या मुलींच्या ज्या आई आहेत तर त्यांनी या शाळेमध्ये धाव घेतली असता हा संबंधित नराधम जो शिक्षक आहे तो सुरुवातीला नाकबूल होता, परंतु त्यानंतर गावातील सगळी मंडळी जमली असता त्यानं काय काय प्रकार केला तो त्यानं त्या ठिकाणी ऑन कॅमेरा त्या ठिकाणी कबूल केला. आम्ही संबंधित आमचे ठाणेदार नागरेश साहेब यांना तात्काळ फोन केला आणि लगोलग आपले DYSP साहेब संतोष खाडे साहेब ते सुद्धा गावामध्ये आले आणि प्रचंड असा 400-500 लोकांचा मॉब त्या ठिकाणी होता आणि गावकऱ्यांच्या महिलांच्या ज्या भावना होत्या त्या अतिशय संतप्त होत्या. त्या महिलांचं म्हणणं होतं की हा आमच्या ताब्यात द्या, परंतु DYSP खाडे साहेब आणि नागरेश साहेब यांनी त्याला इथं ठाण्यामध्ये आणलं आणि आता त्याच्यावर तो गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. किती मुलींसोबत हा प्रकार घडला? हा प्रकार तसा सध्या तर फक्त 6 मुली सांगतायत, परंतु मागील 6 वर्षापासून तो आमच्या गावामध्ये लोणीगवळीमध्ये, तर त्यांना आता किती प्रकार केले असतील हे आता तपासातच त्या ठिकाणी उघडवे. ती जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे. मागणी काय आता ग्रामस्थांची? मागणी तर ग्रामस्थांची अशी आहे की त्या आरोपीला जनतेच्या हवाले करून द्यावं, परंतु आता कायदेशीर तशा गोष्टी होत नाहीत. परंतु त्या अल्पवयीन मुली येतात आणि त्याच्या विरोधात गंभीर जे गुन्हे येतात, जे कलम येतं ते लावून त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी व्हावी अशी सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे.